नमस्कार मित्रांनो, देवदर्शनाय नमा या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जंगलामध्ये खूप दाट जंगलामध्ये असलेल्या श्री गणेश आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहोत। खूप दाट जंगल आहे। हे मंदिर यवतमाळवरून किटाकापरा या छोट्याशा गावी जाताना रस्त्यामध्ये जंगलामध्ये लागतं। सरळच घे, भाच्याला घेऊन ये म्हणे। हां भाच्याला भावाच्या वर आला, मारुती म्हणलं बाहेर आलो। मस्त वाटते म्हणा, चांगलं आहे का? इकडं सीन लय मस्त आहे बघ। हां, मी आधी करत होतो हे, आता मी इतक्यात जास्त येत नाही आता फिरायला। पहिले मी अशा वातावरणात ह्या महिन्यात मी सगळ्यात जास्त येतो पाऊस गेल्यानंतर। तिकडे बोरगाव डॅमला ते आम्ही शोभ्यान जात होतो ना नेहमी आम्ही। इथे एकटे व दोघे कधी येण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप दाट जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये पट्टेदार वाघ व अन्य प्राणी सुद्धा आहेत, त्यापासून तुम्हाला धोका होऊ शकतो। इथे ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी सहसा कोणी येत नाही, कारण हे फार जंगलामध्ये आहे मध्यभागी, त्यामुळे सहसा इथे येण्यासाठी बरेच जण घाबरतात। तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एकही व्यक्ती दिसत नाही। मंदिर फार मोठे व प्रचलित नाही, पण इथे येण्याचे कारण असे आहे की हे मी तुम्हाला समोर सविस्तर सांगेल। इथे श्री गणेशाचे छोटेसे देऊळ आहे। जय श्री गणेश। मूर्ती बघून असं वाटते फार जुनी मूर्ती आहे। इकडे बघूया आपण। गेट लावलेले आहे, आतमधून लॉक आहे, तरी आपण बघूया। जय हरी विठ्ठल। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे सुनसान जागेमध्ये ह्या जंगलामध्ये हे मंदिर आहे, एक श्री गणेशाचे आणि विठ्ठल रुक्मिणी माता। ह्या मंदिराचे व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की हे मंदिर जंगलामध्ये आहे, गावाच्या बाहेर घनदाट जंगलामध्ये। जय देवा। मला असं वाटतं इथे जसं मी सांगितलं, इथे कोणीच नाही येत वगैरे, दिसत नाही आहे, पण येतं, कारण हे साफसफाई बघून असं वाटते ना, इथे येतात कोणी ना कोणी, देखरेख करण्यासाठी आहे, पुजारी आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।